नमस्कार. विक्रांतच्या फोनचं लोकेशन हे शर्वरीच्याच रूम मधून येतंय. हे जेव्हा जानकीला कळतं तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, मी शर्वरी वंचना घेऊन मंदिरात चालली आहे. तेव्हा मात्र तू त्यांच्या खोलीमध्ये जा आणि त्यांच्या खोलीची चेकिंग कर, जेणेकरून विक्रांत भाऊजींचा फोन आपल्या तावडीत सापडेल. हे सर्व शर्वरी बाहेरून ऐकते आणि मोठ्याने बोलते, कुणाच्या खोलीची चेकिंग करायची आहे? तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि जानकी गोंधळतात. त्यांना काय बोलावं तेच समजत नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, अहो चेकिंग नाही, रूम साफ करायची आहे. ऐश्वर्याला म्हटलं, शर्वरी वंश आणि मी आम्ही मंदिरात चाललोय, तोपर्यंत जरा जरा माझ्या रूमची साफसफाई करून घेशील का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, काय आहे ना जानकी वहिनी, तुझा या ऐश्वर्यावरती खूपच विश्वास आहे. पण खरं सांगू का, माझा या ऐश्वर्यावरती अजिबात विश्वास नाही. एक नंबरची नौटंकी मुलगी आहे ही. अगं तुला काय वाटलं ही सुधारले? तेव्हा लगेच जानकी बोलते, बस झालं शर्वरी वंश. शर्वरी वंश, माणूस सुधारतो, माणसाला एक तरी संधी दिली पाहिजे. आणि तुम्ही उगाचच ऐश्वर्याबद्दल वाईट साईड काहीही बोलू नका, कारण तुमचं हे बोलणं मला अजिबात पटत नाही आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, वा जानकी बहिणी वा, अगं या ऐश्वर्याने काय केलंय ते एका झटक्यात विसरलीस. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो मी चुका केल्या, मला मान्य आहे, माझं चुकलंयच. मी त्यासाठी खरोखर सगळ्यांची माफी मागते. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, एक मिनिट ऐश्वर्या, सारखी सारखी माफी मागायची गरज नाही. चुका कोणाकडून होत नाही, तुझ्याकडून झाल्या चुका आणि तू मान्य सुद्धा केल्यास, यातच सर्व काही आलं. बाकी तू कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, तुला या घरच्यांनी तुझ्या सगळ्या पापांसकट स्वीकारलंय. आणि खरं सांगायचं तर तू त्याचं जे प्रायचित्त घेतलंस ना, त्यातच सर्व काही आलं. आणि शर्वरी वंश, प्लीज यापुढे ऐश्वर्याबद्दल बोलताना जरा विचार करत जा, कारण ते या घरची सून आहे. आणि प्लीज शर्वरी वंश, आता उगाच भांडणं नकोत, आपण देवळात जाऊन येऊया का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हो चालेल. आणि लगेच जानकी आणि शर्वरी घराबाहेर पडलेल्या असतात. तिकडे ऐश्वर्या शर्वरीच्या रूम मध्ये गेलेली असते आणि ऐश्वर्या शर्वरीच्या रूमची चेकिंग करत असते. बाहेर अवंतिका पहारा देत असते. अवंतिका बोलते, ऐश्वर्या तू काळजी नको करूस. ऐश्वर्या मी आहे इथे उभी, तू फक्त तुझं काम कर. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, आपण हे सर्व करतोय तर खरं, पण हे जर का त्या शर्वरीला कळलं ना, तर मात्र आपलं काही खरं नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते, तू काळजी करू नकोस. शर्वरी वंशना जरी हे समजलं तरी सुद्धा तोपर्यंत आपल्या हातात पुरावा असेल, आपण आपली बाजू ठामपणे मांडू शकू. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आणि खरं तर शर्वरी जी चाल खेळते ना, त्या चाली मी ऑलरेडी खेळून झाली. ती झडती घेत असते आणि झडती घेत असताना तिला विक्रांतचा फोन शर्वरीच्या रूम मध्ये सापडतो. तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, अवंतिका मोबाईल सापडला. त्यावेळेला अवंतिका बोलते, काय? ऐश्वर्या लवकरात लवकर चल इथून. आणि ती ऐश्वर्याला घेते आणि जानकीच्या रूम मध्ये जाते. इकडे जानकी आणि शर्वरी मंदिरात आलेले असतात. त्यावेळेला लगेच शर्वरी म्हणते, झालं का सगळं? आता कोणत्या गोष्टीचा विचार करतेस? हे बघ, तुझ्यासोबत मंदिरात यायचं होतं, मी आले, पण आता मात्र मला शांततेने घरी जाऊ देत. त्यावेळेला जानकी स्वतःशीच बोलते, ऐश्वर्याने तिचं काम केलं असेल का? तेवढ्यात मात्र ऐश्वर्याचा जानकीच्या मोबाईलवरती मेसेज आलेला असतो, मिशन इज कम्प्लीट. तेव्हा जानकी बोलते, चला चला शर्वरी वंश, तुम्हाला घरात जायचं आहे ना, चला. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तर म्हणतच होते आता घरातच जाऊया म्हणून. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी जानकी तू बरी आहेस ना ग? तू असा विचार का करतेस? म्हणजे तुझं जे वागणं चालू आहे ना, ते खूपच विचित्र चालू आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते, काय झालं शर्वरी वंश, माझं काही चुकलं का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाही तुझं काहीच चुकलं नाही, पण आता तू जे काही वागतेस ना, ते खूप विचित्र वागतेस आणि हे सर्व थांबव. तेव्हा मात्र शर्वरी खूपच चिडलेली असते.
जानकी स्वतःशीच बोलते, शर्वरी वंश, आता माझं वागणं कदाचित तुम्हाला खोटं वाटत असेल, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझी चूक आहे, पण आता घरी गेल्यानंतर ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी द्याल हे मला सुद्धा पाहायचं आहे. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अवंतिका ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, मुळात मला एक गोष्ट कळत नाही, शर्वरी वंशनी विक्रांत भाऊजींचा फोन स्वतः सोबत का आणला असेल. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, हे बघ अवंतिका, मला सुद्धा कळत नाहीये, पण कधी कधी मनामध्ये खूपच प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी सोडवायची हेच मला कळत नाही. त्यावर अवंतिका ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, तुझ्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले ते तू माझ्या समोर मांड. ऐश्वर्या, तुला माहिती आहे ना मी वकील आहे. तू जर का माझ्या समोर सगळ्या गोष्टी नीट मांडल्यास तर कदाचित कदाचित मी त्या गोष्टीपर्यंतच्या मुळाशी पोचेन. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, बोलू की नको याचीच मला भीती वाटते. मी तोंडातून काहीतरी काढायचे आणि तसं जर का नसेल तर मला खरंच खूप वाईट वाटायचं. तेव्हा लगेच मोठ्यानी अवंतिका बोलते, तू फक्त बोल, तुझ्या मनात जे आहे ते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, अवंतिका, खरं सांगू, मला कुठेतरी असं वाटतंय की विक्रांत भाऊजींच्या गायब होण्याला आपल्या शर्वरी वंशच जबाबदार आहेत. हे ऐकल्यानंतर अवंतिका लगेच ऐश्वर्याला म्हणते, अगं तुझ्या मनात जे प्रश्न निर्माण झाले ना ते प्रश्न माझ्या मनात सुद्धा निर्माण झाले. खरं सांगू का, मला तर कळतच नाहीये काय करावं ते, पण शांत बसून तर चालणारच नाही, काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय शांत नाही बसायचं. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, पण जानकीने आपल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. तेवढ्यात लगेच जानकी मोठ्याने बोलते, माझा तुमच्या दोघींवरती विश्वास आहेच, तुम्ही जे काही कराल ते या घराच्या भल्यासाठी कराल याची मला खात्रीच आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, जानकी, बरं झालं तू आलीस ते. जानकी, मला तुझ्याशीच बोलायचं आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, अवंतिका, मी तुमचं बोलणं ऐकलं. जर का खरोखर शर्वरी वंशनी विक्रांत भाऊजींना गायब केलं असेल तर शर्वरी वंश खूपच चुकीचं वागतायत आणि याची शिक्षा मात्र त्यांना मिळालीच पाहिजे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तेवढ्यात मात्र लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, जानकी, आता आपण काय करायचं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काही नाही, आता मात्र घरच्यांच्या मनावरती आपल्याला या प्रश्नांचा भडीमार करायलाच पाहिजे. त्यांना आपण सांगितलं पाहिजे की शर्वरी वंश कसे वागतायत ते. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, जानकी, आपण खूप मोठी घाई करतोय असं नाही का वाटत, कारण आपल्याकडे अजूनही पुरावे नाही आहेत. तेव्हा लगेच जानकी बोलते, पुरावे, पुरावे काय करायचे आहेत. पुरावे जे काही आहेत ना ते खूपच भयानक आहेत आणि त्याची उत्तरं मात्र या ऐश्वर्याला, तुला म्हणजे शर्वरीला द्यावीच लागतील. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, शर्वरी शांत बसणार नाही कारण तो मोबाईल आपल्या ताब्यात आहे. इकडे शर्वरी तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती विक्रांतचा मोबाईल शोधत असते, पण विक्रांतचा मोबाईल कुठेच सापडत नाही म्हटल्यावरती शर्वरीची घाबरगुंडी उडते. तिला काय करावं तेच कळत नाही. शर्वरी खूपच घामाघूम झालेली असते आणि शेवटी तिला जानकी आणि ऐश्वर्याचं बोलणं आठवतं. तेव्हा मात्र शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि शर्वरी स्वतःशीच बोलते, याचा अर्थ हे सर्व जानकी आणि ऐश्वर्याने मिळून केलंय. त्यांनी मुद्दामून माझ्या वाटेमध्ये खिळे टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण आता मात्र मी काय करू. आता या सर्व गोष्टींमधून मी कशी बाहेर पडू, कारण त्यांना सर्व गोष्टी कळाले आहेत. पण मी मात्र आता शांत बसणार नाही. आणि ती मोठमोठ्याने कांगावा करत असते, जानकी, ऐश्वर्या, अवंतिका, बाहेर या. तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, झालं, सगळं काही कळलंय म्हणून तर त्या कांगावा करतायत. आणि खरं सांगू का, आता तर कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही, कारण त्यांच्या स्वतःच्याच तोंडाने त्या सर्व सत्य कबूल करणार आहेत. तेव्हा मात्र अवंतिका बोलते, जानकी वहिनी, चुकताय तुम्ही. जानकी वहिनी, शर्वरी वंश या टोकाला जाऊन पोहोचल्यात
की त्या आपली इज्जत काढतील पण स्वतःचं सत्य मात्र सगळ्यांसमोर बोलणार सुद्धा नाहीत. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, अगदी बरोबर बोललीस अवंतिका, मला सुद्धा असंच वाटतंय. आता ते एकाचं दोन करून सर्वांसमोर सांगतील आणि आपल्याला मात्र तोंडावर पाडतील. तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते, या वेळेला मात्र शर्वरी वंशांना मी जिंकू देणार नाही. सगळेजण बाहेर आलेले असतात. त्याच वेळेला नाना शर्वरीला बोलतात, शर्यू काय चाललंय तुझं? शर्यू तू असं का वागतेस आणि घरात एवढ्या मोठमोठ्यानी का ओरडतेस? त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, नाना कुठे आहेत त्या तुमच्या 3 सुना? अहो मी घरात नसताना माझ्या रूमची झडती काय घेतात? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, 1 मिनिट शर्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव. तू कुणाबद्दल बोलतेस ते तुला कळतंय का? रणदिव्यांच्या सुना आहेत त्या, आणि तू त्यांच्याबद्दल असं काही अनापशनाप बोलू नकोस. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, आई तू तर गप्पच बस. तू तुझ्या सुनांना आहे ना पाठीशी घालून ठेवलेस म्हणून तर त्यांची एवढी हिंमत झाली. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते, हो आईनी नानांनी आम्हाला पाठीशी घातलंच आहे, आम्ही नाही म्हणतच नाही, पण त्या आम्हाला सुद्धा मुलीच मानतात. शर्वरी वंश, जो अधिकार तुम्हाला या घरात आहे तोच अधिकार आम्हाला सुद्धा या घरात आहे, हे विसरू नका तुम्ही. आणि शर्वरी वंश, तुमच्या खोलीची झडती आम्ही का घेऊ? आम्हाला काय गरज तुमच्या खोलीची झडती घ्यायची? तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते, काही नाही ग, वेड लागलंय हिला, वेड्यासारखी वागते ही, काय बोलते ते तिचं तिला तरी कळतंय का? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हे बघ शर्वरी, आम्हाला तुझ्या रूमची झडती घ्यायची काही एक गरज नाही, आणि तुझं आहे ना तोंड बंद कर शर्वरी. तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, पुरे तुम्ही माझ्या रूमची झडती घेतलीत आणि माझा मोबाईल गायब केलात. तेव्हा ऋषिकेश बोलतो, एक मिनिट शर्यू, काय चाललंय तुझं? अगं मोबाईल गायब केला त्यांनी, मोबाईल गायब करून त्यांना काय मिळणार आहे? आणि शर्यू तुला कळतंय का, तुझा मोबाईल तुझ्या हातातच आहे. तू काय बोलतेस, तुझं तुला तरी समजतंय का? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, हो माझा मोबाईल माझ्या हातातच आहे, पण माझा दुसरा मोबाईल गायब केलाय. तेव्हा सारंग बोलतो, शर्यू ताई तू 2 मोबाईल वापरतेस? तेव्हा मात्र जानकी बोलते, सारंग भाऊजी अगदी बरोबर प्रश्न विचारलात. शर्वरी वंश, तुम्ही 2 मोबाईल वापरता आम्हाला तर माहितीच नाही. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, हो वापरते मी. आता मी काय करायचं आणि काय नाही हे सुद्धा तुम्हालाच विचारायचं का? आधीच तुम्ही माझ्या पैशाची सोय करत नाही आहात आणि आता माझ्या समोर हे प्रश्न विचारताय. तेव्हा लगेच नाना बोलता, शर्वरी अगं काय चाललंय तुझं? अगं त्यांनी तर प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मोकळी हो. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, नाना राहू देत सगळं, मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली, कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही आहे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश बस करा. अहो किती खोटं बोलणार आहात अजून. अहो मला तर तुमचं थोबाड फोडावंसं वाटतंय शर्वरी वंश. तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? शर्वरी वंश, स्वार्थापायी तुम्ही नको तेवढं खोटं बोलताय. तेव्हा लगेच सुमित्रा जानकीकडे बघत बसते आणि जानकीला बोलते, जानकी काय झालंय? जानकी तू शर्वरीशी असं का बोलते? शर्वरी असं काय खोटं बोललीये? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, आई तू तिच्याकडे काय लक्ष देतेस? आई मी सांगते तुला, मी काहीही केलेलं नाही, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, विश्वास? आणि तुमच्यावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या तरी आहात का तुम्ही? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, तू आहेस तरी सुद्धा तुला या घरात ठेवलंच ना. तेव्हा लगेच सारंग बोलतो, शर्वरी ताई बस, माझ्या बायकोबद्दल काही एक बोलायचं नाही. ऐश्वर्या चुकल्या त्या मान्य आहे, पण त्यांनी प्रायचित्त सुद्धा घेतलं हे विसरू नकोस. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, सारंग तुझ्या बायकोला आहे ना गप्प बसायला सांग, उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही. त्यावेळेला नाना बोलतात, गप्प बस, माझ्या सुनांबद्दल काहीही बोलायचं नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाना बोलू देतो, त्यांना किती खालच्या थराला जायचं आहे ना ते जाऊ देत, मला सुद्धा आज बघायचंच आहे शर्वरी वंश तुम्ही नक्की काय काय करता ते. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी तुझं हे जे काही चालू आहे ना
ते बंद कर, कारण तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय. जानकी प्लीज प्लीज हे सर्व थांबव. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी काय चाललंय? त्यावेळेला लगेच जानकी विक्रांतचा फोन ऋषिकेशच्या हातात देते. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, हा तर विक्रांतरावांचा फोन आहे. जानकी हा तुझ्याजवळ कसा? त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, काय चाललंय? काय चाललंय हे सर्व? म्हणजे तुम्हीच माझ्या रूम मधून मोबाईल चोरलात ना? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, अगं पण हा विक्रांत भाऊजींचा फोन आहे. अगं हा फोन तुझ्याजवळ कसा? त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, कारण विक्रांत भाऊजी गायब होण्यामागे या शर्वरीचाच हात आहे. हे जेव्हा शर्वरी ऐकते तेव्हा मात्र शर्वरी ऐश्वर्यावरती हात उचलायला जाते. त्यावेळेला ऐश्वर्यावरती हात उचलणाऱ्या त्या शर्वरीचा जानकी हात पकडते आणि जोरात मुरगळते आणि बोलते, शर्वरी वंश बस करा आता. शर्वरी वंश नको तेवढं काहीही खोटं बोलू नका. आता स्वतःचा गुन्हा सर्वांसमोर कबूल करा आणि एकदाच काय ते सगळ्यांना सांगून टाका. शर्वरी वंश तुम्ही असं का वागताय? तुम्हाला कळतंय का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस मला आता काही एक ऐकायचं नाहीये. हे जे काही चालू आहे ना याला जबाबदार तुम्ही आहात, तुम्ही. तेव्हा मात्र ऋषिकेश शर्वरीच्या कानाखाली मारतो आणि शर्वरीला बोलतो, शर्वरी हे सर्व काय चाललंय? शर्वरी तुझ्याजवळ विक्रांतचा फोन कसा काय? तेव्हा जानकी बोलते, विक्रांतला गायब सुद्धा शर्वरी वंशनीच केलंय. खरं सांगायचं तर विक्रांत भाऊजी कोणत्या तरी अडचणीत आहेत आणि शर्वरी वंश तुम्हाला नाना आता पैसे देणार नाहीत. तेव्हा मात्र नाना शर्वरी जवळ जातात आणि शर्वरीला बोलतात, शर्वरी अगं इतक्या खालच्या थराला उतरलीस, लाज कशी वाटत नाही तुला? शर्वरी असं करताना तरी नीट विचार करायचा होतास ना? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस झालं. तुम्ही मला माझ्या प्रॉपर्टी मधला हिस्सा देणार आहात की नाही तेवढंच सांगा. तेव्हा लगेच जानकी बोलते, बस आधी विक्रांत भाऊजींना समोर आणा, मगच काय ते बघू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर पैशा खातर का होईना शर्वरी स्वतःचा गुन्हा सर्वांसमोर कबूल करेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.